मातृदिनानिमित्त माझ्या आईच्या काही खास आठवणी. मातृदेवो भव. आईबद्दलच्या आठवणींचा कप्पा शक्यतोवर मी उघडतच नाही, कारण हळवं करणाऱ्या असंख्य गोष्टी या कप्प्यात अगदी पुरेपूर भरलेल्या आहेत. पण मुद्दाम त्या विषयाकडे जायचं नाही असं ठरवलं तरी आठवणीच त्या अधूनमधून उसळी मारून वर येतच असतात. कधी प्रेरणा देतात, प्रसन्न करतात, तर कधी मनाला शांतही करतात. सध्या श्री केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले जाऊन ते भक्तांसाठी खुलं झाल्याच्या बातम्या, रील्स सतत बघण्यात येत आहेत. कधी बर्फ, कधी पाऊस, शिवाय ही गर्दी. वाटतं किती अवघड आहे यात्रा. पण तिथे गेल्यावर किंवा जाताना जो निसर्गाचा भव्य दिव्य आविष्कार दिसतो ना, त्यांनी डोळ्यांचं पारणं फिटतं. हे सगळं आम्ही अनुभवलंय. 1986 मध्ये आईसोबत आम्ही केदारनाथला गेलो होतो. ऋषिकेशपर्यंत जाऊन मग पुढे गढवाल टुरिझमतर्फे बद्री केदार दर्शन करायचं असं नियोजन होतं. आम्ही ऋषिकेशला पोचलो. तिथून ट्रिप सुरू होणार होती. तिथल्या गंगेचं, मंदिरांचं दर्शन घेत मन प्रसन्न झालं. आता पुढच्या प्रवासाची उत्सुकता होती. पण मुक्कामी पोचल्यावर कळलं की पुढे दरडी कोसळल्यामुळे रस्ता बंद आहे. कधी सुरू होणार काही सांगता येत नाही. वाट बघा किंवा परत जा, यापैकी एकच पर्याय निवडायचा होता. अर्थात त्या भागात ही अनिश्चितता नेहमी असतेच. आम्ही विचारात पडलो. पण आईचा निश्चय ठाम होता. महादेवावर मनापासून श्रद्धा असल्यामुळे तिने सांगितलं, वाट पाहूया. इतक्या जवळ येऊन मी अशीच परत जाणार नाही. आपल्याला दर्शन नक्की होणार. मग काय, 2-3 दिवस वाट पाहत आम्ही तिथेच थांबलो. आणि तिची सकारात्मकता आणि दृढ निश्चय यांचं फळ आम्हाला मिळालं. रस्ते खुले झाले. गौरीकुंड ते केदारनाथ अशी 14 किलोमीटरची पायी यात्रा आम्ही आनंदाने पूर्ण केली. धार्मिक वातावरण त्यावेळेस तसं आपल्या घरोघरी असायचंच, तसंच आमच्याकडेही होतं. पण त्यासाठी खूप वेळ द्यावा लागायचा असं मात्र नव्हतं. कामं करता करता थोडासा वेळ फक्त आवर्जून राखून ठेवला जायचा. अथर्वशीर्ष, रामरक्षा, व्यंकटेश स्तोत्र, शिवस्तुती म्हणत म्हणत तिचं काम चालू असायचं. कार्तिक महिन्यात पहाटेच उठून स्नान करून ती काकड आरती म्हणत असायची, तेव्हा आमची सकाळ व्हायची. अनवधानाने का होईना कानावर हे श्लोक, आरती सतत पडत असल्यामुळे वेगळं काही पाठ करायची गरज पडली नाही. ही पुंजी आजही कामी येते. नागपूरला खालच्या मजल्यावर आमचं घर म्हणजे फ्लॅट होता. याला लागून एल आकाराचं अंगण आहे. फुलझाडं, पेरू, लिंबू, पपई अशी फळझाडं असं बरंच काही तिथे लावलेलं आहे. सुरुवातीला मातीचं अंगण होतं, तेव्हा अधूनमधून शेणाचा सडा टाकून त्याला नीट करावं लागायचं. पण तेही आईला खूप आवडायचं. शिवाय माथ्यात वाफ्यातली माती उकरायची, खत टाकायचं, वाफ्यांच्या भोवती लावलेल्या विटांना गेरूचा रंग द्यायचा, वेलीला मांडव करायचा. ही सगळी कामं ती आवडीने करत राहायची. अंगणाच्या साधारणपणे मध्यभागी तुळशी वृंदावन होतं. त्या तुळशी वृंदावनाजवळ शंकराची पिंड होती. त्यावर पाणी घालून दुधाचा नैवेद्य दाखवल्याशिवाय ती दुपारचं जेवायला बसत नसे. कितीही उशीर हो, तिची चाहूल लागली की एखादी मांजर नैवेद्याचं दूध प्यायला हमखास तिच्या पायात घोटाळत असायची. याच तुळशीपाशी आणि अंगणात रोज सडा, रांगोळी हेही रोजचं नेमाचं काम होतं. गोपद्म, कासव, कमळ हे ठिपक्यांच्या रांगोळीतून हळूहळू आकार घ्यायचे. रोज ते बघताना आम्ही मुलं रमून जायचो. एकदा गंमतच झाली. आम्ही तेव्हा गिरीपेठेत औरंगाबादकरांच्या घरात राहत होतो. हे घर म्हणजे आम्हा लहान मुलांसाठी आमचंच एक मोठं कुटुंब होतं. एकदा रामनवमी उत्सवात किंवा मला वाटतं शारदोत्सवात रांगोळी स्पर्धा होती. आणि वेळेवर या स्पर्धेचे परीक्षक न आल्याने शेजारच्या अलकाताई आणि तिच्या मैत्रिणींनी आईलाच, मामी परीक्षक म्हणून येता का असं विचारलं. ती विचारात पडली पण गेली. या स्पर्धेत आईच्याच आग्रहावरून मी पण भाग घेतला होता. अगदी लहान असेल, 60 ठिपके 9 ओळी अशी काहीतरी रांगोळी होती. घरी कसून सराव केला, रंगही भरून पाहिले,
पण ऐन वेळेस तिथे गेल्यावर काय झालं कुणास ठाऊक, ठिपके चुकले, त्यातून हवा तसा आकार येईच ना. मला घाम फुटला. आजूबाजूला एकाहून एक सुंदर रांगोळ्या दिसत होत्या. मग कसे तरी रंग भरून रांगोळी पूर्ण करत घरी आले. इकडे आई त्याच दिवशी नेमकी परीक्षक म्हणून गेलेली. तिने माझी रांगोळी बघितली असेल आणि झालेली गडबड ती नक्की ओळखेल या विचाराने मला खूप लाज वाटायला लागली. चुपचाप बसून वाट बघत राहिले. पण तसं काहीच झालं नाही. ती शांतपणे काम पूर्ण करून आली आणि मला म्हणाली, अगं ताई, ठिपके जोडताना चुकलं तुझं, पण हरकत नाही, रोज काढत जा आपल्या अंगणात, म्हणजे पुढच्या वेळेस छान जमेल. तिचं हे चुचकारत समजावणं माझ्या इतकं पचनी पडलं की नंतर रांगोळी हा माझा एक आवडीचा छंद होऊन गेला. आईचे स्वतःचेही काही छंद होते. सकाळी कामाच्या गडबडीत हातात न आलेल्या पेपरला दुपारच्या वेळेस जेवणानंतर अथपासून इतीपर्यंत वाचायचं, हा देखील त्यापैकीच एक. तो वेळ फक्त तिचा स्वतःचा असायचा. आठवड्यातून 2दा तरी जवळच असलेली लायब्ररी इथे ती जायची. बरेचदा आम्ही सोबत असायचो. रात्री जेवण झालं की पुस्तक वाचल्याशिवाय ती झोपत नसे. पुस्तक वाचताना ऐतिहासिक, कौटुंबिक, रहस्य अशा कुठल्याही विषयाचं बंधन नव्हतं. वाचनाची आवड असल्यामुळे अर्थात गोष्टींचा साठाही खूप होता तिच्याकडे. रामायण, महाभारत, पंचतंत्रापासून ते अगदी शिवलीलामृत, गजानन महाराजांच्या पोथीतल्या गोष्टीपर्यंत सगळ्या गोष्टी ती सांगायची. कार्टून नेटवर्क नसलेल्या त्या काळात आई, आजी, मामी, काका, आजोबा अशा सगळ्यांकडून आम्ही वेगवेगळ्या गोष्टी परत तरी नवीन उत्साहाने ऐकायचो. आईची पण स्वतःची अशी एक शैली होती. आपण वाचलेलं, ऐकलेलं सोपं करून पण रंगवून मुलांना सांगणं हे एक कौशल्यच. आम्हा भावंडांपासून तिच्या नातवंडांपर्यंत सगळ्यांनी त्याचा मनसोक्त आनंद घेतला. लग्नाआधी मॉन्टेसरीचा कोर्स तिने केला होता, त्यामुळे लहान मुलांशी पटकन जुळायचं. भातुकली खेळायला खाऊ देत, गोष्टी सांगत आपल्याला हवं ते त्यांच्या गळी उतरवणं हे तिला जमायचं. त्यामुळे नातवंड, लहान मुलं अवतीभोवती सहज गोळा व्हायची. मला आज कंटाळा आलाय किंवा आता काय करू हा प्रश्न पूर्वी बायकांना फारसा पडायचाच नाही बहुतेक. इतक्या त्या स्वतःला विसरून घराच्या व्यापात रमलेल्या असायच्या. मग त्यात काही छंद असतील तर विचारायलाच नको. आईलाही शिवणकाम मनापासून आवडायचं. आमच्याकडे एक हातमशीन होतं. ते स्टूलवर ठेवून तिचं काम सुरू व्हायचं. कुठे माझ्यासाठी फ्रॉक शिव, लहान बाळांसाठी दुपटी, झबली असा सुबक बाळंतविडा कर, उसवलेल्यावर टिपा मार असा तिचा उद्योग सुरू असायचा. टेलरिंगचा एक कोर्स पण तिने केला होता. त्याची एक वही जपून ठेवली होती. कापड आणून बेतून कधी वहीत बघत काहीतरी नवीन शिवलं जायचं. क्रिएटिव्हिटीचा हा आनंद तिला खूप दिवस पुरायचा. पडदे, चादरी, उरलेल्या कापड्यांच्या चिंध्या काही वाया जायचं नाही. घरी असलेलं लाकडी स्टूल, पाट थोडंसं खराब झालं की ऑइल पेंट आणून स्वतःच रंगवणं, थोडं सिमेंट आणून झुजबी डागडुजी करणं अशा अनेक गोष्टी तिला आवडायच्या. आणखी एक अधूनमधून होणारी करमणूक म्हणजे व्याख्यानाला किंवा कीर्तनाला जायचं. धार्मिक, वैचारिक अशा कुठल्याही विषयांचं बंधन नव्हतं. सगळे विषय आवडायचे. बरेचदा घरी कोणी नसलं की आम्ही तिच्याबरोबर जात असू. आणि समजा गेलो नाही तर आज व्याख्यानात काय सांगितलं हे ती आम्हाला आल्यावर अगदी रंगवून सांगायची. स्वयंपाकघरातली एक जागा तिच्या आवडीमुळे अगदी वैशिष्ट्यपूर्ण होती. एका कप्प्यात वरच्या ओळीत काचेच्या मोठ्या भरण्यात तिखट, हळद, मसाला, मीठ असं ठेवलेलं असायचं. खालची ओळ कैरी, लिंबू, मिरची, ओली हळद अशी लोणची आणि गुळांबा, साखरांबा या साठवणीच्या पदार्थांची. लाल, पिवळा, पांढरा, तपकिरी अशी रंगसंगती बघणाऱ्याच्या डोळ्याला सुखवायची. नागपूरला सगळ्या घरात असतं तसं आमच्या घरात एक पानाच्या विड्याचं तबक होतं. त्यात असली तर विड्याची पानं, नाहीतर शोप, पांढरी सुपारी, ती कातरायला अडकित्ता असं सगळं असायचं. त्यात पांढरी सुपारी तिच्या विशेष आवडीची. आम्ही बाहेर जायला निघालो की अगदी घाईतही एखादं सुपारीचं खाण तिला हवं असायचं, कारण दात अगदी पक्के मजबूत होते. अगं उशीर होतोय, लवकर जाऊया, हे जाऊ दे असं आम्ही म्हटलं की आता एवढ्यानेच तुम्हाला उशीर होतोय का
असं म्हणत ती रागवायची. पण आम्ही मुलं मात्र तिची गंमत करायची ही संधी सोडायचो नाही. मला म्हणायची, अगं आपल्या आवडीचा विषय शिकतेस, काहीतरी लिहित जा. पण आई, छान काही सुचलं ना की मगच लिहीन, असं म्हणत मी पार दुर्लक्ष करत असे. आज मागे लागणारं कोणी नसलं की काय होतं हे मला जाणवतं आणि तिच्या बोलण्याचं महत्त्व मनापासून पटतं. आई म्हणजे अशी व्यक्ती जिच्यावर सारं काही सोपवून आपण अगदी निर्धास्त व्हावं. ती आली की तिच्याकडे जबाबदारी सोपवून परत लहान व्हावं. ती अचानक गेली आणि खूप दिवस जाणून बुजून हा कप्पा बंदच ठेवला. पण जे तिच्या सहवासात मनात खोल खोल झिरपलंय ते तळाशी आहेच. कधी खूपच काही सुचेनासं झालं की त्या गारव्यात जाऊन बसायचं. मन अगदी शांत शांत होतं.